आदिवासी समाजाचा खालापूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी जमीन संपादित करताना दुस्तुरी खोपोली येथील आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा मोबदला 31 वर्ष उलटून सुद्धा मिळत नसल्याने वरदायिनी आदिवासी सेवाभावी संघटनेच्या वतीने मंगळवारी खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने 1995 साली दुस्तुरी खोपोली येथील 9 कुटुंबांची सुमारे 6 हेक्टर जागा संपादित केली होती। भूमिहीन झालेल्या कुटुंबाने मोबदल्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील शासनाकडून दखल घेण्यात आली नाही। मंगळवारी वरदायिनी सेवाभावी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष घनश्याम शेद यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला। मोबदला न मिळाल्यास 24 ऑगस्टपासून तीव्र आंदोलन करत मुंबई पुणे द्रुतगती मार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला। मोर्चेकरी यांच्याशी प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांनी बैठक घेतली। या बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी अभिजित मुदगल, वन विभागाचे नथुराम कोकरे, खालापूर तालुका भूमिलेख अधिकारी समाधान पाटील उपस्थित होते। परंतु बैठकीत मोर्चेकरांचे समाधान न झाल्याने प्रांताधिकारी यांनी जिल्हा वन विभाग अधिकारी, जिल्हा भूमिलेख अधिकारी यांच्या मार्फत बाधित जागेची मोजणीचे का असे आश्वासन दिले आहे। बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, दीपक जगताप, खालापूर। संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत, सामाजिक संस्थेचे स्वतःचे दळीधारक आहेत ते आणि आमचे हे सर्व यंत्रणा यांचं एकत्रित आता समोर चर्चा केलेली आहे। त्यांची मागणी आहे की त्याची भरपाई रक्कम मिळावी। MSIDC त्यांना MSIDCच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्यांची भूमिका काय आहे। तसंच यापूर्वी या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाने जे काय आमच्याकडून जो रिपोर्ट मागवला होता तो सुद्धा आम्ही माझ्याच कार्याकडून देण्यात आलेला आहे। भूमी अभिलेख विभागाचं त्याच्यामध्ये यापूर्वी केलेली मोजणी किंवा फॉरेस्ट विभागाचे असणारी याबाबतची त्यांच्याकडचे दस्त याचे पण आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे। तर आज त्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने आत्ता त्यांना आम्ही असं एकत्रित बैठक घेऊन सांगितलेलं आहे की तुमच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व विभागाने आज तुम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं नाही। तर त्याच्या अनुषंगाने जी काही महत्त्वाची याच्यामध्ये यंत्रणा MSIDCची आणि फॉरेस्ट विभाग यांना जिल्हा प्रशासनाचे या ठिकाणी बोलवून यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्याच्यावर सदरची मोजणी करणे किंवा त्यांचं कॉम्पिटिशन देणे याबाबतचे तिथं निर्णय होणं गरजेचं आहे। करिता आज आम्ही इथल्या जो काही झालेल्या आहे आंदोलनाच्या अनुषंगाने झालेली बैठक आणि त्यांची असलेली मागणी याच्या अनुषंगाने एक रिपोर्ट आमचा जिल्हा कार्यालयाला जाईल आज आणि त्याच्यामध्ये त्यांचं आंदोलन 24ला असल्या कारणाने तत्पूर्वी या यंत्रणांना बोलवून तिथं या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं आहे। तर तसा आज रिपोर्ट देण्याबाबतचं आम्ही त्यांना सांगितलं। जे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वरदानी आदिवासी संस्था ही खूप आदिवासींच्या समाजावर जे अन्याय होतात त्यावेळेस एकमेव संस्था अशी आहे की त्या आदिवासींच्या समस्यांसाठी धावून येणारी संस्था आहे आणि त्याचे अध्यक्ष श्री घनश्याम महादुषित हे आहेत आणि त्यांच्या बरोबर बरीचशी मोठी टीम आहे आणि त्यांचे सदस्य सगळे पदाधिकारी या आंदोलनामध्ये आता सहभागी झाले आहेत। आणि आंदोलन करायची का वेळ आली तर ही वेळ आम्हाला हौस नाही आलेली आहे का आम्ही आंदोलन करावं किंवा उपाशी पोटी इथं आमचे लोक, महिला किंवा मुलं, तरुण मंडळी आणि वयस्कर लोक इथं उतरावे। आणि ह्या आंदोलन यासाठी करण्यात आलेलं आहे की दस्तुरी ह्या गावी आपला नवीन द्रुतगती महामार्ग हा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 एकर जागा बाधित झालेली आहे। परंतु 6 हेक्टर जागा बाधित झालेली आहे आणि त्याचा मोबदला आज तगायत किंवा भुईभाडा आज तगायत मिळालेला नाही। त्यामुळे तो भुईभाडा मिळावा, मोबदला मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि हे आंदोलन करण्यासाठी आम्ही प्रशासकीय दरबारी परवानगी मागितली, परंतु परवानगी आम्हाला मंडपासाठी मिळाली नाही। आज आमचे जे देशाचे किंवा राज्याचे जे हे आहेत आयकॉन आहेत, जसे का बिरसा मुंडा झाले, नाग्याबाबा झाले, राया ठाकर झाले, राघोजी बांगरे झाले, तंट्या मामा भेल झाले, बाबासाहेब आंबेडकर आपले देशाचे संविधानाचे जनक आहेत, आज त्यांचे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज झाले। आज यांचं योगदान आहे आपल्या देशासाठी, राज्यासाठी, परंतु यांचे सुद्धा फोटो आम्हाला हातात घेऊन उभं राहावं लागतं। हे जर आमच्या आदिवासींवर जर एवढी वेळ असेल तर आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा वाटत नाही। परंतु जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार आणि उलगुलान जारी आहे, हे जारी राहणार आहे। जय जवाहर, जय उपमुख्यमंत्री। बर, आपण काय केलं, ह्या सगळ्या प्रशासकीय घोडदौड मध्ये किंवा पत्रव्यवहारामध्ये
आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं संस्थेला वाटलं, वरदानी माता संस्थेला वाटलं, तर त्यामुळे त्यांनी हायकोर्टात, आपल्या राज्याच्या हायकोर्टामध्ये धाव घेतली. आज या प्रोटेक्टचा विषय मेन महत्वाचा ह्याच आहे की आम्हाला आमच्या जागेचं भूभाडे मिळावं, हा आमचा मेन मुद्दा आहे. आणि या संदर्भात जर आम्हाला काय या 4 दिवसात न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे आम्ही आमच्या जागेचा ताबा रितसर घेणार. आणि हा ताबा द्यायला आम्हाला कोणाची गरज नाहीये. आम्ही आदिवासी समाजाचे आणि हे जंगल आणि जे आदिवासी मूळ मालक या देशाचा आहे, तो मूळ मालक हा आदिवासी आहे आणि जंगल हे आमच्या बापाचं आहे. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या जागेचा ताबा घेण्यासाठी कोणीही अडू शकत नाही. आणि आम्ही या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्र्यांकडे केले, पार दिल्लीपर्यंत केले, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत केले, पण नगर विकास खातं, MSRD खातं हे त्याच्यावर दुर्लक्षित करत आहे की त्यांना वाटतं की आपण आदिवासींना कसंही गंडवू शकतो, फसवू शकतो. त्यामुळे आम्ही आता आदिवासी हा जागृत झालेला आहे, सुशिक्षित झालेला आहे, हा फसवू शकत नाही आणि आम्ही आमच्या जागेचा रितसर ताबा घेणार. त्यामुळे तुमचा मुंबई पुन्हा दुरुपयोगी मार्ग आहे हा निश्चितच बंद होणार आहे आणि याचा राज्यभर पडसाद पडणार आहे. आणि त्या निमित्ताने आम्ही काय केलं की जर संबंधित मुख्यमंत्री जर ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जर दाद फिर्याद घेत नसतील तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा, ही आमची प्रमुख मागणी त्यामध्ये ठेवलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.